सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये आर्टिकल या घटकाची राहिलेली माहिती म्हणजेच अ आणि ॲन या उपपदांचा वापर केव्हा करायचा त्यासंबंधीचे नियम पाहणार आहोत. तसेच या व्हिडिओच्या शेवटी आपण अ आणि ॲन हे उपपद वापरत असतानाची शॉर्ट ट्रिक देखील पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण या उपपदाचा वापर केव्हा करायचा व तो वापर करत असताना कोणते नियम लागू होतात याविषयीची माहिती पाहणार आहोत. When given noun begin with consonant sound, then use article a before that noun. म्हणजेच जेव्हा दिलेल्या नामाची सुरुवात व्यंजनाने किंवा व्यंजनाच्या उच्चाराने होते तेव्हा त्या नामापूर्वी अ हे उपपद वापरावे. यानंतर आपण ॲन या उपपदाचा वापर केव्हा करायचा व त्यासंबंधीचे नियम थोडक्यात जाणून घेऊया. तर when given noun begin with vowel sound then use article an. म्हणजेच जेव्हा दिलेल्या नामाची सुरुवात स्वराच्या उच्चाराने होते तेव्हा त्या नामापूर्वी ॲन हे उपपद वापरावे. आताच आपण अ आणि ॲन या उपपदाच्या वापराविषयीची माहिती पाहिली. या माहितीमध्ये दिलेल्या नामाची सुरुवात व्यंजनाच्या उच्चाराने होते का स्वराच्या उच्चाराने होते यावरून अ आणि ॲन या दोन उपपदाचा वापर कसा करायचा याविषयी संभ्रम निर्माण होतो. त्यासाठी आपल्याला अगोदर इंग्रजी भाषेमध्ये असणारे कॉन्सोनंट अँड वॉवेल्स याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे. तर देअर आर 26 अल्फाबेट इन इंग्लिश अँड दीज 26 अल्फाबेट डिवाइड इंटू टू टाइप्स. फर्स्ट इज वॉवेल अँड सेकंड इज कॉन्सोनंट. आता वॉवेल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट म्हणजे व्यंजने. इंग्रजीमध्ये एकूण 5 स्वर आहेत. देअर आर 5 वॉवेल्स इन इंग्लिश. ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर किंवा वॉवेल्स इंग्रजीमध्ये आहेत आणि हे सोडून राहिलेले सर्व 21 अल्फाबेट हे इंग्रजीमध्ये कॉन्सोनंट किंवा व्यंजन म्हणून ओळखले जातात. आता इंग्रजी भाषा ही मराठी भाषेच्या तुलनेने थोडीशी संक्षिप्त भाषा असल्याकारणाने मराठीतील 14 स्वरांचे काम हे इंग्रजीतील फक्त 5 स्वर करत असतात. परंतु आपल्याला अडचण केव्हा येते तर विशेषतः आर्टिकल या घटकाकडे पाहताना किंवा आर्टिकलमधील अ आणि ॲन या उपपदाचा वापर करत असताना. अ आणि ॲन या उपपदाचा वापर करत असताना दिलेल्या नामाची सुरुवात ही स्वराच्या उच्चाराने झाली का व्यंजनाच्या उच्चाराने झाली याविषयी आपल्यात संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम दूर करण्यासाठीच आपण या व्हिडिओमध्ये शॉर्ट ट्रिक पाहणार आहोत. आणि ही शॉर्ट ट्रिक जाणून घेण्या अगोदर आपल्याला मराठी भाषेतील एकूण 14 स्वर माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण स्क्रीनवर पाहत असल्याप्रमाणे अ, आ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ आणि ॲ, ऑ हे 14 स्वर मराठीत आहेत व स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे क पासून ञ पर्यंतचे सर्व व्यंजनं आहेत. आता या व्यंजनांचा आणि स्वरांचा वापर करून आपण शॉर्ट ट्रिक जाणून घेऊया. दिलेल्या नामाची सुरुवात व्यंजनाच्या उच्चाराने झाली का स्वराच्या उच्चाराने झाली हे जाणून घेण्यासाठी सर्वात अगोदर दिलेले नाम हे मराठी भाषेत लिहून घ्यावे. मराठी भाषेमध्ये लिहिल्यानंतर त्यातील पहिल्या मुळाक्षराला अधोरेखित करून घ्यावे. त्यानंतर अधोरेखित केलेले मुळाक्षर मराठीतील 14 स्वरापैकी आहे का याविषयी माहिती करून घ्यावी व दिलेले मुळाक्षर हे मराठीतील 14 स्वरांपैकी एक असेल तर त्या नामापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरावे व दिलेले मुळाक्षर हे मराठीतील 14 स्वरापैकी नसेल तर त्या नामापूर्वी अ हे उपपद वापरावे.